आज आपल्याकडे अमृता नातू आहे, सलाम महाराष्ट्रामध्ये पाहुणी म्हणून आली. तू सांगितलंस की म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की तू इंग्लिश गाणी म्हटलेली आहेस किंवा नवीन तू गाणी म्हणतेस, पण नाटकामध्ये पण तू काम केलेलं आहे शारदामध्ये. ती आठवण ऐकायला खूप आवडेल. तो एक किस्साच आहे, म्हणजे ऍक्सिडेंटली झालं होतं ते. कारण माझा काय फारसा कल नव्हता कधी अभिनयाचा, किंवा मला असं वाटत नव्हतं कधी की मी करेन वगैरे. पण माझ्या बाबांची फार इच्छा होती आणि ते जुळून आलं. सांगलीमध्ये शोधाशोध चालली होती, शारदा प्रयोग करायचा आणि शारदा पाहिजे कोणीतरी. आणि गणपतराव मोहिते म्हणजे मास्टर अविनाश ते नाटक बसवत होते. तर मी गेले, माझं गाणं त्यांना आवडलं आणि मी शारदा म्हणून त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि मग त्यानंतर जे पुढचा जो काही प्रवास आहे तो इतका भारावलेला झाला. आणि मला आज खरोखरी मागे येऊन बघताना असं वाटतं की खूप शिकायला मिळालं मला. म्हणजे स्कूल आहे ते एक मोठं. खूप गोष्टी मला, म्हणजे मायन्यूट गोष्टी की नऊवारी साडी नेसून उभं कसं राहायचं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. म्हणजे एक पुरुष असून ते आम्हाला मुलींना सांगायचे की कसं उभं राहायचं असतं, कसं लाजायचं असतं, कसं बोलायचं असतं. आणि तू बोलतेस पटकन आठवलं की बालगंधर्वांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की स्त्रिया शिकायच्या त्यांच्याकडून की पदर कसा घ्यायचा आणि कसं वागायचं, नऊवार कसं नेसायचं. आणि बालगंधर्वांच्या बाबतीत हे सुद्धा म्हटलं जातं की ते जेव्हा नऊवार नेसायचे आणि बायकांमधून जायचे तर ओळखून दाखवावं, ओळखता यायचं नाही खरं. आणि सेम विथ मास्टर अविनाश. कारण शारदाचे प्रयोग जेव्हा ते करायचे ना, ते शारदा असायचे आणि दीनानाथ मंगेशकर कोदंडाची भूमिका करायचे, म्हणजे हिरोची. म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं ते. म्हणजे ती सगळी आठवण तुझ्या मनामध्ये आणि त्यांच्याकडूनच तुला शिकायला मिळालं. आणि स्टाईल ऑफ सिंगिंग खूप वेगळी आहे. आपण जनरली जी काही नाट्यगीतांची एक स्टाईल आहे ती आणि दीनानाथ मंगेशकरांनी जी एक स्टाईल निर्माण केली त्याच्यामध्ये जो फरक आहे तर ते मला शिकायला मिळालं. आणि म्हणजे कसं असं पण असतं का, असं मला होत होतं सारखं, असं पण असतं का, अच्छा हे नवीनच आहे काहीतरी, असं व्हायचं मला. त्याची झलक आपण अमृताकडून ऐकू. पण इथे या निमित्ताने आपण IBN लोकमतच्या दर्शकांना हे पण सांगूया की अभिनयाकडे फारसा कर नाही असं वाटत होतं, पण 1992 साली महाराष्ट्र राज्याचा बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट सिंगर हे दोन्ही अवॉर्ड तिला मिळालेले आहे. कसा मिळाला माहिती, चांगलं झालं असणार म्हणूनच नक्की मिळालेलं. पण शारदा म्हटल्यानंतर बरेच मराठी लोकांचे असे कान आतुर झालेले असणार की त्याच्यातलं एखादं पद तुझ्याकडून ऐकायचं. मी प्रयत्न करते, कारण मी खूप वर्षांमध्ये त्याच्या टच मध्ये नाहीये खरं तर, पण मी प्रयत्न करते. मूर्तिमंत भीती उभी, मूर्तिमंत भीती उभी, मज समोर राहिली, मूर्तिमंत भीती उभी, मज समोर राहिली, वाटते दुजा सुदाम, वाटते दुजा सुदाम, मज दिसेल त्या स्थळी, मज दिसेल त्या स्थळी, मूर्तिमंत भीती उभी, मज समोर राहिली. गंभीर वातावरण आहे नक्कीच. म्हणजे शारदा मधला तो प्रसंग सगळ्यांच्या अंगावरती काढणार आहे, अंगावरती येणार आहे नक्कीच. याच्याबद्दल बोलूया. आणि पुन्हा एका स्टेजवरती, म्हणजे शारदामध्ये एक स्टेजवरती आहे ना, रियालिटी शो मधून तू पुन्हा स्टेजवरती आली होतीस, त्याच्याबद्दल पण आपण नक्कीच वसुंधरा बोलूयात. नक्कीच. आणि तिचा आवडता फॉर्म कोणता ही गोष्ट आपण दर्शकांना सांगणार नाही की गुलदस्त्यात ठेवणार आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की सीमेवरती लढणारे जे जवान आहेत त्यांच्यासाठी मुंबईतल्या कुटुंब सखीकडून जाणार तिळगुळाचे लाडू.